आता बातमी येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका आश्वासनाची। बीड प्रकरणी आपण कोणालाही सोडणार नाही सरकार असं सांगण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह ही माहिती दिलेली आहे। बीड प्रकरणामध्ये कोणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। एकनाथ शिंदे आहेत सर, शिवसेनेचे मंत्री पदभार स्वीकारतायत, काय सांगाल? मंत्र्यांनी काम आधीच सुरू केलं आहे। ज्या दिवशी शपथ घेतली तेव्हापासून मंत्रिमंडळाचं आणि मंत्र्यांचं काम सुरू झालं। शेवटी हे जनतेचे सेवक आहोत आम्ही। आता हे कॅबिन कार्यालय जी आहेत, ही कार्यालय आता सगळे नवीन मंत्री आल्यामुळे थोडं काय डागडुजी आहेत, त्यामुळे आता कॅबिन मधून काम सुरू नाही तर त्यांचं काम सुरू झालेलं आहे। 100 दिवसाचा रोडमॅप खरं तर काय तुमच्याकडनं ठेवण्यात आलेला आहे? 100 दिवसाचा रोडमॅप हे सरकारचं जे 2.5 वर्षाचं काम जे आहे, 2.5 वर्षाचं काम, त्या कामाची पोचपावती जनतेने दिली। आता मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसामध्ये प्रत्येक विभाग आहे, या विभागाचं काम लोकाभिमुख झालं पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे टार्गेट ठेवून हे सरकार आमचं काम करतंय। आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार मिशन काय म्हणतो त्याला, समृद्ध महाराष्ट्र, सर्वांगीण विकास, या राज्यातला एकही घटक वंचित राहता कामा नये आणि शासनाच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, एक सुख समृद्धी आली पाहिजे। आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये जे केलेलं काम, हे पाहिल्यानंतर घेतलेले निर्णय, ऐतिहासिक निर्णय, त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये विधानसभेत मिळाली आणि जनतेने भरभरून दिलं। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळ्यांनी भरभरून मतांचा वर्षाव केला। आणि विरोधकांना मी सांगत होतो की सावत्र भावांवर बरोबर लक्ष ठेवा। आमच्या लाडक्या बहिणीने बरोबर लक्ष ठेवलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि प्रचंड असं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड दैदिप्यमान यश, लँडस्लाईड विक्ट्री म्हणतो आपण, एवढी मिळाली। आणि त्यामुळे मतदारांना खऱ्या अर्थाने आम्ही यापूर्वी धन्यवाद दिलेले आहेत। आता आमची जबाबदारी मोठी आहे। देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आमचं सर्व मंत्रिमंडळ एक टीम म्हणून काम करणार। सर, 100 दिवसांचा आढावा होताना तुम्ही पाहायला मिळत नाहीयेत। मुख्यमंत्री एकटे आढावा विभाग? अरे बाबा, असं नाही, आमची पूर्ण टीम आहे। टीम म्हणून आम्ही काम करतोय। गेल्या 2.5 वर्षात टीम म्हणून काम केलं, याही 2.5 वर्षात टीम म्हणून काम करणार, पुढच्या 5 वर्षामध्ये टीम म्हणून काम करणार। त्यामुळे इथं कोणी इथे कार्यालयात नसला म्हणजे तो कार्यरत नाही असं कोणी समजू नये। आमचं काम मंत्रालय देखील, जिकडे जातो तिकडे मंत्रालय आमचं सुरू असतं। बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा विरोधक मागतायत। बीड प्रकरणात आपले जे संतोष देशमुख यांची हत्या झाली, ही अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे। आणि लोकप्रतिनिधीला अशा क्रूरपणे त्याची हत्या करणं हे आमच्या राज्यामध्ये बिलकुल आम्ही सहन करणार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी चांगले निर्णय घेतले, त्यांच्या प्रॉपर्टी सीज करणं, त्यांची खाती गोठवणं आणि नाक दाबल्यामुळे तोंड उघडलेलं आहे आणि म्हणून ते सरेंडर झालेत। परंतु एक आपल्याला सांगतो, संतोष देशमुख हा एक सच्चा कार्यकर्ता होता, लोकप्रतिनिधी होता। त्याच्या हत्येमध्ये जे कोणी सामील आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही। ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि या फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून अतिशय निर्गुणपणे, क्रूरपणे संतोष देशमुख या लोकप्रतिनिधीची, सरपंचाची हत्या करणाऱ्या लोकांना, जसं त्यांनी क्रूरपणे, निर्गुणपणे हत्या केली आहे, तर तेवढीच कठोर सजा, अगदी फाशीची सजा झाली पाहिजे। यासाठी शासन पूर्णपणे कोर्टाला विनंती करेल। शेवटचा प्रश्न, मंत्रालय सुरक्षाची बैठक झाली, काय नेमकं झालं बैठकीत? हो, ओके। मंत्रालयाची सुरक्षा संदर्भात बैठक झाली, काय नेमकं बैठकीत झालंय? मंत्रालयामध्ये सर्व येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, व्हिजिटर असतील, आमदार असतील, आणि एक सिस्टीम लागावी। त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गाड्यांची पार्किंग असेल। सर्वात महत्त्वाचा म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेचा विषय, या दृष्टीने अतिशय चांगली बैठक झालेली आहे। आणि यामधून नक्कीच मंत्रालयात येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, व्हिजिटर्स आहेत, मंत्री आहेत, त्यांना भेटायला येणारे जनता आहे, यांची गैरसोय होणार नाही आणि एक शिस्त लागेल। सर, विजय वडेट्टीवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे,
पाहतोय आपण मंत्रालयामध्ये येणाऱ्यांसाठी जे आहे ते चांगली शिस्त लागेल आणि याचा आढावा आज घेतल्याचं जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे बीडचं प्रकरण आहे यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन हेमंत कदम सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. तर बीड प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आता पुढची बातमी. बीडचे आमदार सुरेश धस आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत. बीड हत्या प्रकरणी सखोल चौकशी